नाशिककरांवरील ढगफुटीचं संकट टळलं। अतिवृष्टीचा भोवरा सुरत आणि अकोलेकडे सरकला। पावसाचा जोर मात्र कायम राहणार। अलर्टमुळे शाळा, महाविद्यालय आणि पर्यटन स्थळ बंद। 100 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ। रामकुंड परिसरात सुरक्षा रक्षक तैनात। परिसरातील टपऱ्या, दुकानं हटवली। पूरजन्य स्थितीमुळे प्रशासन सतर्क। वसई अधुमाळनगर परिसर जलमय। एव्हरशाईनमधील लिंक रोडही पाण्याखाली। पाण्यातून वाट काढताना नागरिकांची कसरत। काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात। पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार सूर्या नदी वगळता जिल्ह्यातील प्रमुख नद्या इशारा पातळीवर। पालघरसाठी रेड अलर्ट। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील पूरस्थिती अधिक गंभीर। हुडको कॉलनी पूर्णपणे पाण्याखाली। जवळपास 250 घरांमध्ये पाणी शिरलं। नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी रेस्क्यू। शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत जाण्याच्या जोरदार चर्चा। एनडीएसोबत जायचं की नाही यावर पवारांच्या राष्ट्रवादीत हालचाली। राष्ट्रवादीतील एका ज्येष्ठ नेत्यावर याची जबाबदारी। सूत्रांची माहिती। जयंत पाटील आणि विनोद तावडेंमध्ये भेटीच्या चर्चांना उधाण। मैत्रीमुळे भेटले असावेत, दत्ता भरणेंचं वक्तव्य। तर बैठक कुठे झाली माहीत नाही, पण कमिटीच्या बैठकीसाठी मी तावडेंना अनेकदा भेटले। सुप्रिया सुळेंची माहिती। मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यासाठी रवाना। नर्मदा प्रकल्पासंदर्भात संध्याकाळी महत्त्वाची बैठक। दिल्लीत इतर राज्यीय गाठीभेटी होण्याची शक्यता। जळगावातील जामोद प्रकरण विधानसभेत तापलं। निर्दोष पितापुत्राला टॉर्चर केलं, हत्येत अडकवलं। रोहित पवारांचा आरोप। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दोषी पोलिसांवर फौजदारीसह निष्कासनाच्या कारवाईचा इशारा। नवी मुंबईच्या तळोजामध्ये भरधाव कारची 5 ते 6 वाहनांना धडक। चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात। तळोजा पोलिसांकडून अधिक तपास। सिरियात फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यावेळी स्फोट। मॅक्रॉन थांबणार असणाऱ्या हॉटेलजवळ भीषण स्फोट। सुदैवानं जीवितहानी नाही। परिसरात सुरक्षा वाढवली।